आबाळ पडली, माझा आत्मा रडला. काय आयुष्यात अर्थ आहे, मर जर रांडायच्या असं मनात आलं. लगेच दुसऱ्या मनाला असेल, इतकी दिवस आपण टक्कर देत राहिलो, देवाला टक्कर देणारी माणसं आवडतात. देणारी वरची ताकद आहे, ते माझ्या हातात नाही. आज माझ्यावर काही नाही, मी ऍक्च्युली रस्त्यावर आहे, पण मला रस्त्यावर असं वाटत नाही. देवा सकाळी शिवभोजन 10 रुपये जेवतो, संध्याकाळी हे मिळालेलं नाश्ता कोणी दिले तर पैसे, भिकारी मागू शकत नाही. पूर्वी मी चांगल्या लोकांचं वावरलं, त्यामुळे मला मागता येत नाही. एका बाजूला मी लोकांच्या निवडणुकीशी प्रतिक्रिया घेत होतो आणि स्वतःमध्ये मग्न झालेले हे आजोबा माउथ ऑर्गन वाजवत आपल्यामध्येच गुंग झाले दिसले. चला पाहूया म्हणलं काय नेमकं आहे कारण त्यांच्या एकाकी असण्याचं, आणि त्यांनी त्यांच्या दुःखाचा पाडा आपल्यासमोर मांडला. खरंच डोळ्यामध्ये पाणी आलं ऐकून. आनंद शामराव पाटील, पाटील इज सरनेम. आय नो 94 कोळी. ओके. और कोळी अफजल नाईक. तुम्ही आता इथे हे माउथ ऑर्गन It वाजवताय. is my 30 years habit. I have like only old song. I don't want new song. I hate of the new song because new songs have nothing better tunes. बर. Fantastic tunes of the old संगीत. मग तुम्ही आता तुमचं नाव आनंद सांगितलंय तुमच्या. आनंद देणारी वरची ताकद आहे, ते माझ्या हातात नाही. आज माझ्यावर काही नाही, मी ऍक्च्युली रस्त्यावर आहे, पण मला रस्त्यावर असं वाटत नाही. आता तुमच्या पाठीमागे घरात कोण, मुलगा वगैरे? ओनली वन मॅन वन शो. राहता कुठे तुम्ही? बहुजनांच्या तिकडल्या एरियात. लोक जगा आपला अधिकार नाही. बरोबर आहे. जे त्यांना भंगी आणि पाठीमागे घरात कोण, मुलगा वगैरे? ओनली वन मॅन वन शो. राहता कुठे तुम्ही? बहुजनांच्या तिकडल्या एरियात. आणि रोज सकाळी येऊन 50 होतो, त्या पार्टीने बांधायकडली ती जागा सोडली. लोक जगा आपला अधिकार नाही. आणि मला 3 लाखात विजविला. गंगाव शेत बँक आहे, तिथं माझं पहिलं खातं ओपन केलेलं नाव आहे. 2-3 वर्षात 3 लाख सफाई किती वेळ लागतोय? महागाई आहे सर. जेवलं तर महिन्याला जाते 5,000 रुपये जातात. पैसा माझा नील झाला. सध्या मी मोकळ झालो. हे घेतलं ते चोरीला गेलं. देवा सकाळी शिवभोजन 10 रुपये जेवतो, संध्याकाळी हे मिळालेलं नाश्ता कोणी दिले तर पैसे, भिकारी मागू शकत नाही. पूर्वी मी चांगल्या लोकांचं वावरलं, त्यामुळे मला मागता येत नाही. ही तात्विक बंधन आली, त्यामुळे मला लई भारी पडलं. आबाळ पडली, माझा आत्मा रडला. काय आयुष्यात अर्थ आहे, मर जर रांडायच्या असं मनात आलं. लगेच दुसऱ्या मनाला असेल, इतकी दिवस आपण टक्कर देत राहिलो, देवाला टक्कर देणारी माणसं आवडतात. घेऊन गांडीला पाय लावणारी माणसं आवडत नाही. त्यांच्याकरता देव काय करत नाही. जगायचं आपण, काय असेल ते असून दे म्हटलं. मग म्हणलं सगळं तुम्ही देताय, सगळं तुम्ही काढून घेताय, तुम्हीच कुणाला तरी बुद्धी घ्यायला मला द्या. तोवर आमचे कुलकर्णी साहेब आले. तुम्ही आज इकडे का बसलाय आमच्यापासून 25 पावलं दूर? काही नाही साहेब, काहीतरी आहेच. काय नाही साहेब, तुमचं नुकसान झाले काय? नुसतं असं केलं. हे गेले काय चोरीला? होय, पहिले गेले, त्याला माहिती होतं. होय साहेब म्हणलं. मग आता लाचार आहे, मी कसं म्हणून मला घेऊन द्या. माझ्या मानव हात टाकला, आपला ओढून नेले. मित्र सरकारी मध्ये बसायला जागा दिली. फोन लावला, हॅलो मी कुलकर्णी साहेब बोलतोय. माणूस लावून येतो. 1100 रुपये किंमत, आणि माझं आडनाव सांगितलं, त्याला वस्तू द्यायची. बाकीचा कुठलाही प्रश्न करायचा नाही. जाऊ तुम्ही म्हणते. संध्याकाळी 7ला गेलो, 8-10 दिवसामागून. त्या दुकान मालक, नमस्कार, तुमच्या याचा मालक होता, जरा मोठा होईल तुमच्यावर. तिची आई गल्ल्या बसून ती तिथं, नोकर कोण नव्हती. काय म्हणताय? कोणी सरनी लावून दिले. 1100 रुपयाची वस्तू मऊ तरी द्यायला सांगितलंय. तिथनं उठला चटकन, आई बसलेली तिथं गेला. लांबड दुकान आहे, गल्ल्यापैकी जाऊन तिथला बॉक्स घेतला, आणला. तुम्हाला सांगतो, ह्याच कंपनीचा चोरीला गेलेला पहिला, त्याच कंपनीचा मिळाला. आणि 7-8 पीस जरी घेतले, त्या दुकानात मी 1400 रुपयाचे 6 पीस घेतले. ती 6 गेले. एक मोडला, एक पडला, टिकला नाही. तो मात्र कुलकर्णी सरांनी दिलेले टिकलेले आहे. म्हणजे जे विजयी किती ते होते. वाजून दाखवा बघ मला एखादं छान गाणं. एवढं चांगलं इंग्लिश बोलताय, शिक्षण काय झाले तुमचं? जुनी 10वी. पण मला सवय अशी होती, मी सर ग्रॅज्युएशन लोकांच्यात बसवत होतो. कारण
घरची पूर्वी परिस्थिती चांगली होती बर आणि घरी एकच आईवडील अंगठीबद्दल संस्कार काय सांगितलेलं, हा संगत चांगल्याची करावी, हा पुढे गेले तर माघारी तो होता कामा नाही, तोंडाला तर म्हणते माघारी बी तो होता कामा नाही, असं वागावं. बर त्या पद्धतीने वागत आल्यामुळं मला भयानक त्रास झाला. खरं अजून बी त्या गर्तेतनं बाहेर पडणे हा काढणार परमेश्वर आहे. मग शंका काय चांगलं झाले आपल्याला बी कळत नसते, बरोबर आपल्यातलं पुण्य झालेलं ते फक्त देव ओळखत असते.